आता टॉप 9 न्यूज मध्ये बघूयात मोठ्या बातम्या। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज पुणे जिल्ह्याची बैठक घेणार। संघटनात्मक बैठकांना आजपासून सुरुवात होणार। बैठकीला आमदार, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य देखील उपस्थित असतील। फडणवीसांच्या उपस्थितीत रायगड जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा घेण्यात आला। वर्षा बंगल्यावरती बैठक पार पडली। सुनील तटकरे बैठकीला ऑनलाईन उपस्थित होते। बैठकीला राज्यमंत्री आशिष जयस्वाल देखील उपस्थित होते। छत्रपती संभाजीनगरमध्ये मनपा स्वीकृत सदस्यांच्या 5 जागांसाठी 150 इच्छुक रिंगणात असल्याची माहिती। निवडणुकीत यशानंतर आता भाजपमध्ये स्वीकृत सदस्यपदासाठी मोठी चुरस। निष्ठावान कार्यकर्त्यांना प्राधान्य मिळण्याची शक्यता। मुंबई शहरासाठी जिल्हा वार्षिक योजनेतला 813 कोटी रुपयांचा प्रारूप आराखड्याला मान्यता। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय। पुणे रिंग रोडला दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं नाव देण्यात यावं। पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार शंकर मांडेकर यांची मागणी। सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली काल पहिलीच डीपीडीसीची बैठक पार पडली। सोलापूर शहराच्या विकास आराखड्यातील रस्त्यांसाठी डीपीडीसीतून निधी मिळणार। आमदार देवेंद्र कोठेंची मागणी मुख्यमंत्री फडणवीसांकडून मान्य। काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष रणजित देशमुख यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी। धनादेश न वठवल्याच्या प्रकरणामध्ये न्यायाधीशांनी अटक वॉरंट जारी केलं। याचिकाकर्ते अतुल देवगडेंनी याचिका दाखल केली होती। मनसैनिकांकडून उत्तर भारतीयांना मारहाण प्रकरणाची वांद्रे कोर्टात आज सुनावणी। 2008 मधील रेल्वे भरती चाचणी परीक्षा दरम्यान उत्तर भारतीय विद्यार्थ्यांना मनसैनिकांनी मारहाण केली होती। या प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना अटक देखील झाली होती। मंत्रालयात लाच घेताना क्लार्कला रंगेहात पकडलं। मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या अन्न आणि औषध प्रशासनाच्या विभागात एसीबीची मोठी कारवाई। मेडिकलचा निलंबित परवाना पूर्ववत करून देण्यासाठी 35,000 रुपयांची लाच घेताना आरोपी राजेंद्र ढेंगरेला अटक।